नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे जे रम्याने प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावी म्हणून आता नंदिनी आणि जीवा दोघंही घाबरलेले असतात. आता इथे मात्र काका त्यांची बाजू घेऊन बोलू लागतात की रम्या घरात पाय की दारात पाय, काय सुरुवात केलीस तू सगळ्यांना प्रश्न विचारायचे, किंवा त्या दोघांच्या मागे का लागली तू, त्यांना का त्रास देत आहे, काय एवढे प्रश्न विचारून छळत आहेस त्यांना. आता इथे रम्याने विचारलेल्या प्रश्नाचं जो काही इफेक्ट आपल्या काव्यावरती झालेला आहे तो पाहायला मिळतो आहे. कारण काव्याला अजून संशय आहे की ताई खोटं बोलते आणि तो आता रम्यालाही आला आहे म्हणजे खोटं पोट पण, ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ तरी काय लावायचा. इथे मात्र आता प्रश्नांचा भडीमार प्रत्येकजण आपापल्या परीने नंदिनी जीवाला प्रश्न विचारत आहे. तर इथे आपण पाहतो आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ते दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. आता दोघंजणं काय उत्तर देत आहे ह्या सगळ्या गोष्टींची प्रतीक्षा सगळेजण करत असताना जीवा मात्र जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो की हे ना आमचं दोघांचं सिक्रेट होतं, ते असं सगळ्यांसमोर बोलायचं नव्हतं आम्हाला, आणि तुम्ही आमच्या रूममध्ये गेलातच का. आता इथे हा जो प्रश्न आहे आपल्या जीवाने विचारलेला, तर इथे विजयराव आमच्या खोलीत का गेले आणि एवढी उचकपाचक का केली आहेस, काय शोधत होते तुम्ही. काव्या मात्र म्हणते की ते सगळं बाजूला राहू द्या, तुमच्या खोलीत हे खोटं पोट याचा अर्थ काय समजायचा. आणि आता हे सगळे रोखठोक प्रश्न एकदम नजरेला नजर देऊन काव्याना नंदिनीला विचारते. नंदिनीला आता घाम फुटला, घसा कोरडा पडला. आता इथे ती विचार करू लागली की काय करावं, काय उत्तर द्यावा. रम्या मात्र म्हणते की तू खोटं बोलतेस, तू प्रेग्नेंट नाही आहे, प्रेग्नेंट होण्याचं नाटक करण्यासाठी हे खोटं पोट लावून सगळीकडे वावरत आहे. आता ही जी काही आरोप प्रत्यारोप चाललेले आहे याच्यावरती जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकाकडे पाहतात, पुन्हा एकदा हसू लागतात आणि म्हणू लागतात की हे आमचं दोघांचं सिक्रेट होतं. काय होतं की जीवाना सतत बोलायचं की प्रेग्नेंट म्हणजे काय, प्रेग्नेंट म्हणजे काय, आणि काय यातना असतात काय वगैरे वगैरे, ते मला चिडवायचे. तर एक दिवस तर मी त्यांना मुद्दाम म्हटलं की तुम्ही हे तुम्ही पण पोट असं घेऊन फिरा, मग तुम्हाला कळेल काय करायचं काय नाही, कुठे उठायचं कुठे बसायचं. तर यांनी खरंच आणलं हो विकत आणि लावून मला चिडवायला पण लागले. पण जेव्हा 2-4 तास ते पोट घेऊन इकडे तिकडे वावरले ना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रेग्नेंट होणं म्हणजे काही खाऊची बात नाही. तेव्हापासून ते माझा रिस्पेक्ट करायला लागले, नाही तर मला सतत ना चिडवत असायची, मला फार राग यायचा. आणि हे सगळं खरं आहे गं असं म्हणत आता सगळ्यांना इथे नंदिनी सांगते, काव्याला पण विश्वास देऊ लागते. काव्य मात्र आता कन्व्हिन्स झालेली अशी दिसत नाही इथे, पण आपली जी नंदिनी आहे ती पूर्णपणे सांगते ठामपणे, एकदम डोळ्यात डोळे देऊन खोटं बोलावं ना असं बोलावं, रेटून बोलावं. तर बघा आता इथे जी खोटं बोलण्याची जी पद्धत आहे ती एकदम सरळ सोपी. पण आता रम्या मात्र काही सोडायला तयार नाही बरं का. तर रम्याने प्रश्न विचारते, आपला जीवा मुद्दामच बघ आता हे पोट लावून दाखवतो, आणि हे पोट लावलं मी असं असं चाललो आणि बघ कसं वाटतंय असं तसं. तर आता पार्थ म्हणतो कसं दिसते ते काढ पागल. पण रम्या म्हणते की तू आर्यासमोर हात जोडून उभी होती आणि तिच्या पोटाला पण हात लावत होते, हा जो प्रकार होता तो काय होता. आता इथे नंदिनी पुन्हा एकदा सांगू लागते, ती अरबट सरबट खात होती, त्याला मी म्हणाले की काहीही काय खाते, तुझी तब्येत बिघडेल, पोट सुटेल. आणि आमच्या दोघींचं हे जे बोलण्यामध्ये वाद निर्माण झाला त्या वादाचं आता मोठं काहीतरी रूपांतर होऊ नये म्हणून आमच्या ह्या जीवाने काय केलं, तिच्यासमोर बाई हात जोडतो गो तू, तोंड बंद कर असं म्हणत तिच्यासमोर हात जोडले. आता हात जोडले, मी पोटाला हात लावला, याचा अर्थ काय समजायचा. रम्या मात्र अजूनही कन्व्हिन्स नाही. रम्या म्हणते की कोणी काहीही सांगू मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुझ्या या सगळ्या बनवाबनवीच्या उत्तरांवरती मला विश्वास नाही, तर मी स्वतः तुझ्या पोटाला आता हात लावून चेक करणार तू खरंच प्रेग्नेंट आहे की नाही. बापरे, पोटाला हात लावणार ही. तर आता इथे घाम फुटलेला, अगदी पोट चोरून आपली नंदिनी उभी आहे आणि रम्या मात्र तिचा हात आता हळूहळू पुढे घेऊन निघालेली आहे. आणि नंदिनीला इतकं भयंकर वाईट वाटत असतं की आता हिने पोटाला हात लावल्यावर हिला जर समजलं की मी खरंच प्रेग्नेंट नाही तर काय करायचं बाबा. तर ती आता जशी जशी जवळ येते ना तशी मागे पळून जाऊ की मागे सरकू काही सुचेना. सगळे मात्र तिला म्हणत असतात की हा काय प्रकार आहे आणि हे कसं वाटतं यार, पोटाला वगैरे हात लावून चेक करणार की खरंच प्रेग्नेंट आहे की नाही. तर सगळ्यांना मात्र विचित्र वाटत असतं, बोलणार कोण, म्हणणार काय, हा जो प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे त्याच्यावरती आपण आता पाहू शकतो. रम्या ज्या वेळेला हात पुढे करते ना त्याच वेळेला तिच्या गालामध्ये एक सटकन असा आवाज येतो, आणि तो सटकन आवाज काढणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून तो मामा होता. तिच्या मामाने तिच्या एक कानाखाली अशी मारली आणि सांगितलं,
काय मूर्खपणा आहे, इतके दिवस तुझे आरोप प्रत्यारोप सगळं सहन केलं, पण माझी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ मनाची मुलगी, माझी सून, हिच्यावर तू जो आरोप लावते ना, तो एकदम अत्यंत दलिंदर आरोप, इतका भयंकर आहे, हे मला सहनच होत नाही. इतके गोष्टी केल्या, मी कधी काही म्हणालो का? नाही ना. पण आत्ता नाही. सहनशक्तीच्या पलीकडच्या एकदम टोकाला गेलेला आहात तुम्ही. आणि हा जो काही तुम्ही खेळ मांडला आहे, हे आरोप लावणं किंवा भांडणं, हे आत्ताच्या आत्ता माझ्या घरामध्ये बंद करायचं, नाही तर मी ह्या घरातनं तुम्हाला आत्ताच्या आत्ता उभ्या उभ्या घराच्या बाहेर काढतो, असं म्हणत इतके संताप व्यक्त करतात. रम्या मात्र आता एकदम शॉक. गालावरती इतकी बोटं उमटली, अशी बसली गालावरती, बापरे. तिला तर सुचत पण नव्हतं तिला काय बोलावं, काय करावं. तिथून ती एकदम निघून तिच्या खोलीमध्ये जाते. तिच्या मागे मागे तिच्या 2 शेपटी चाऊमेऊ त्या पण निघाल्या. आणि इकडे आपण पाहतोय की नंदिनी मात्र डोळ्यातनं टप 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 अश्रू घालत आहे आणि एकटी उभी रडतीये. तिला सांत्वन, तिचं मन हे करण्यासाठी आपला जीवा तिला खोलीत घेऊन जातो. सगळेजण आपापल्या खोलीत, एकदम भयंकर शांतता त्यांच्या घरामध्ये बरं का. पण आता इथे काय पाहतोय, रम्याच्या आईना विजयरावांना म्हणते की माझ्या भावासमोर तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घ्यायची, तर तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही, तिच्या एवढी कानाखाली मारली, एक शब्द बोलले नाही. तर तो म्हणतो ते वेळेला ते क्षण तसे नव्हतेच, तुम्ही तरी तुमच्या तोंडातनं शब्द काढला का? तुम्हालाही बोलता नाही आलं ना, मलाही नाही आलं, कारण ती वेळच वेगळी होती. ते जे प्रकरण होतं ते किती विचित्र होतं, विक्षिप्त होतं. तुम्हाला लक्षात येतं का? हे असं हात लावणं वगैरे कसं वाटतं ते. तर आता इथे मात्र रम्या अजूनही गालात चोळत आहे, गालावरच्या त्या निशाणावरती बोटं फिरवत आहे. आणि विजयराव म्हणतात की एक कसे निशाण आले, बापरे, एकदम भयंकर आहे बापरे हे मारणं वगैरे. तर आता इथे आपण पाहतोय रम्या एकदम टेन्शनमध्ये ह्या दोघांकडे रागारागाने पाहते. आता ते दोघंजणं तिला म्हणताय की काय करायचं आपण आता, ह्या जो प्रकार आहे इथेच बंद करून टाकूया. रम्या मात्र आता बोलू लागलेली पोपटासारखी, एका जत्रेने देव म्हातारा झालाय का? ते काहीतरी लपवत आहे बरं का, तर ते लपवलेली गोष्ट शोधायला हवी. त्यांनी आपल्याला एकदा मात दिली म्हणून आपण शांत बसायचं नाही, आणखी जास्त जोमाने आता कामाला लागायचं. त्यांच्या मार्गावरती एकदम त्यांच्या पाठलागावरतीच आपण राहायचं. आणि त्यांनी जी गोष्ट लपवली ती एक ना एक दिवस आपल्या हाती लागणार आणि आपल्या हाती सोन्याचं अंड लागेल. बघा, काही दिवसांपूर्वी मी त्यांना अशी चपराक दिली होती, 2-3 महिने लागले होते त्यांना या सगळ्या धसक्यातनं बाहेर निघायला. पण आत्ता जी मी चपराक लावणार आहे ना, आत्ता माझ्या कानाखाली जशी वाजली तशी, तर ती चपराक अशी वाजेल ना, आयुष्यभर त्यांना त्या गोष्टीचा पश्चात्ताप होईल. असं काहीतरी करायचं आहे मला. तर ती फाईल जी लपवलेली, ती फाईल शोधली आपण, तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपण ती फाईलच शोधायला हवी होती, ह्या पोटाच्या मागं लागायलाच नको होतं, कारण ते पुरावे मेन आहे. आणि जर खोटं बोलत असतील तर ते समोर नक्कीच येईल, आणि तेच आपण आता कॅचअप करायचं, असं इथे बोललं जाते रम्याकडनं बरं का. तर रम्या मात्र सिरियस आहे. रम्याला आता काही करून नंदिनीचं खोटं शोधूनच काढायचं आहे. तर इथे नंदिनीची अवस्था एकदम बेकार आहे, कारण माझी धुतल्या तांदळासारखी स्वच्छंद मनाची मुलगी, जी कधीच खोटं बोलू शकत नाही, असं जे वाक्य आहे ना तिच्या कानात असं गुण वाजते बरं का. तिला इतका वाईट वाटते की आज माझे सासरे म्हणजे माझ्या बाबांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला, आणि आज आपण त्यांच्या विश्वासाला असं वेड्यात काढतो आहे. त्यांच्या ह्या सगळ्या प्रेमावरती आपण काय करतो आहे, खोटेपणाचा लेप लावतो आहे, खोटं बोलतो आहे अक्षरशः. या खोटं बोलण्याला काही लिमिट, आणि हे जे खोटं बोलतो आहे ते किती भयंकर आहे. आज आपण पाहतोय रम्याच्या फक्त गालावर पडली आहे, पण ती गालावर नाही, इथं आत्म्यावरती पडली, इथे स्वाभिमानावरती पडली. नंदिनीला इतकं वाईट वाटतं की आपण कसं एखाद्याच्या भावनांशी खेळतो आहे. आपल्या आईवडिलांच्या भावना किती दुखावल्या जात आहे, ह्या गोष्टीने बिचारी इतकी दुखावलेली आहे. आणि तिला ते क्षण आठवू लागतात की पोट नवीन आणलं आणि हे जुनं पोट आपण बाहेर फेकायचं म्हणून इथे रात्रभर ठेवलं. आणि पोट का आणलं नवीन, तर महिन्यानुसार ते पोट पण अपडेट व्हायला हवं ना, ते थोडं वाढलेलं हवं, म्हणून ते पोट वाढवण्यासाठी ते पोट घेऊन आलेला. आणि सकाळी जायचं पोट फेकायला बाहेर, पण त्याच अगोदर काय गडबड झाली की खाली दादाने बोलवलं आणि हा खाली गेला, आणि वटपौर्णिमेच्या तयारीमध्ये हे सगळं पोट वगैरे लपवणं विसरून गेला. आणि हे जे पोट आहे ते दरवेळेला अपडेट करायचं, हे सगळं प्रकार, हे सगळ्या गोष्टींवरती आता ना नंदिनीला वाईट वाटतं की आपण किती दिवस या सगळ्यांच्या भावनांशी खेळायचं. पण काव्याची जी डिलिव्हरी होईल ना, तिची परीक्षा पण होईल, मग ती जरा रिलॅक्स होईल, आणि
ती रिलॅक्स झाली की आपण सगळ्या घरच्यांना सांगून देऊ का आपण असं असं केलं आहे ना, असं असं करतो आहे. तोपर्यंत हे सगळं प्रकरण आपण असं चालू ठेवूया, असं त्या दोघांमधलं बोलणं. पण आता नको नकोसं होऊन बसलं ह्या सगळ्या गोष्टी, कारण इतक्या जणांच्या भावनांशी खेळणं आणि अगदी ती काव्याची ती नजर, काव्याचं ते बोलणं आणि तिने इतके रोखून विचारलेले प्रश्न कितीतरी संशयास्पद आहे, कितीतरी जणांचं मन मोडतोय, खोटं बोलतोय. आणि ज्या दिवशी सगळ्यांना हे समजेल तेव्हा कोण आपल्याला समजून घेईल. आणि हे सगळं खोटं बोलणं आपल्याला तर कितपत पटतंय, आपण सगळ्यांच्या मनातून उतरून तर नाही जाणार ना. या सगळ्या गोष्टींचा जो गोंधळ जे काय माजलं ना इथे आपल्या आपल्या नंदिनीच्या डोक्यात, मनात, सगळीकडे तिला काही केल्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन सहन होईन असं झालं. बस थकले मी आता, नको नको वाटतंय असं म्हणू लागलेली असते आपली नंदिनी. आणि नंदिनी रडता रडता आता इथे जीवाला मिठी मारते. जीवा तिला मात्र म्हणू लागतो, फक्त थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, आपण इतकी वेळ मारली, अजून थोडीशी मारूया आणि यातनं नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. सगळेजण आपल्याला समजून घेतील आणि आपण योग्य ट्रॅकवरती आहोत. पण इथे नंदिनी म्हणते, बघा ना मी किती वाईट मुलगी, दुष्ट मुलगी, कधी आई वडिलांशी अशी मुलगी खोटं बोलते का. तर इथे जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहू शकतो की तिचं मन शांत व्हावं, हलकं व्हावं म्हणून तो काय काय तिला सांगतोय. रम्याने मात्र आता काव्याने बांधलेला जो धागा आहे तो कात्रीने कापून कचा कचा टाकलाय. आणि इथे आपली काव्या पार्थला म्हणू लागली आहे की आपल्या दोघांचं हे जे नातं आहे ना, 7 नाही तर 700 जन्म असंच राहू दे. रम्या मात्र म्हणत आहे की आता माझी ह्या वडाला पूजा करायची आणि फेरे घालण्याची वेळ झाली माझ्या पार्थसाठी. आता पार्थसाठी ती वटपौर्णिमेच्या सणाला पुन्हा एकदा सेलिब्रेट करते. झाडाला ती पार्थच्या नावाचा 7 वेळा फेरा घालून धागाही बांधते. हे सगळं काही वेडापणा, मूर्खपणा आपल्या काव्याला पचेल का. काव्य हे सगळं सहन करेल का. चला तर मग पुढे येणाऱ्या ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.